एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला चिमुकल्या साक्षी कलबुर्गीचे अपघाती निधन। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य समिती सदस्य माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी यांची नात तसेच युवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांची कन्या शुक्रवार दिनांक 17 जानेवारी रोजी संध्याकाळी 4च्या सुमारास विक्रम कलबुर्गी यांची पत्नी रेणुका व मुलगा अभिषेक मुलगी साक्षी यांना शिकवणीला सोडवण्यासाठी जाताना तालुका पोलीस स्टेशन समोर एक डंपर MS13 EF 9388 ही गाडी भरधाव वेगाने घेऊन यांच्या स्कूटीला धडकले व गंभीर अपघात झाला। त्यात साक्षी गंभीर जखमी झाली। तात्काळ महिला रुग्णालय दाखल केले असता तदनंतर अश्विनी रुग्णालय येथे नेण्यात आले। उपचारपूर्वी साक्षीचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी मयत घोषित केले। सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले। तसेच विक्रम कलबुर्गी यांना 2 मुली 2 मुले असा परिवार आहे। खडी वाहतूक हे सोलापूर इल्लीगल आहे, ह्याला कुठल्या प्रकारची परमिशन नाही, तरी तुळजापूर नाक्यावरून पोलीस लोक चिरीमिरी गुन्हे गाड्या सोडतात। असे तर आमच्यासारख्या गोरगरीब लोकांना प्राणाला मुकावं लागतंय। त्यामुळे सगळ्यात पहिला तिथल्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करा, नंतर हे खडी कुठनं भरली त्याचा परवाना निलंबित करा, हा लिगल आहे की इल्लीगल आहे चौकशी करा, आणि नंतर मग ह्या ड्रायव्हरवरती आणि मालकावरती गुन्हा दाखल करा, मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करा। मनुष्यबळाचा साधा सुद्धा गुन्हा नाही। जे ऍक्सिडेंट झाले कोणाचं झालंय? एक मुलगीचा झालेला ऍक्सिडेंट आहे। वर्षाची आहे। काय झालं त्याला? कुठं दुखापत झाली? पायाला मांडीवर दुखापत झाली, चांगलं टायर गेलं, बघून काय इथं दिसतच। आणि सगळ्यात पहिला त्या गाडी मारून ड्रायव्हरकडे लायसन आहे का तुम्ही सगळं चौकशी करा। परवा दिवशी पण तिथं एक गेंटाळ चौकात एक लेडीज तिला जीवाला मुका 3 महिन्यापूर्वी पण अशीच घटना घडली सरस बिअर बार जवळ। एका लेडीजला डंपरच्या खाली असं तिला प्राणाला मुकावं लागलं। जड वाहतूकला मुळात परवानगी सोलापुरात नाही आहे, गाड्याला परवानगीच नाही। ही गाडी आता सोलापुरात कसा आम्हाला प्रश्न पडलाय।